सहकारातून समृद्धीकडे होणारी वाटचाल ही 1-2 वर्षाची नसते, तर तेथे असतो वर्षानुवर्षे जपलेला विश्वास, सहकार्य, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव. महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेने वर्ष 2000 ते 2025 वर्षाचा हा प्रवास केवळ आर्थिक प्रगतीपुरता मर्यादित न ठेवता कायम सहकारी मूल्यांचा आदर केला. कारण आम्ही जाणतो की आम्ही केवळ बँक चालवत नाही, तर आम्ही परिवाराला सोबत घेऊन चालतो. मानवी आयुष्य जगताना आपल्याला आधार हवा असतो. कधी मुलांच्या शिक्षणासाठी, कधी घर उभं करताना, कधी संकटात सापडल्यावर. अशा प्रत्येक क्षणी जर कोणी न विचारता आपल्या पाठीशी उभं राहत असेल, तर ती केवळ एक संस्था नसते, ते एक नातं असतं. ते नातं म्हणजे महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक. 10 मार्च 2000 मध्ये अध्यक्ष श्री विनायकराव उपाख्य दादासाहेब कोरडे व उपाध्यक्ष श्री विनायकराव खवले यांच्या मार्गदर्शनाखाली हे रोपटे लावले गेले. पुढे सलग 15 वर्षे अभियंता श्री राजेंद्रजी आंडे यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळून बँकेला डिजिटल स्वरूप देत बँक व खातेदार यांच्यामध्ये विश्वासाचे नाते निर्माण केले. याच रोपट्याचा आज एवढा मोठा वटवृक्ष आणि त्याच्या सर्व शाखांचा भला मोठा विस्तार सांभाळण्यासाठी अध्यक्ष श्री दिलीपराव लोखंडे व उपाध्यक्ष श्री प्रमोदराव कोरडे कटिबद्ध आहेत, ज्यांना तज्ञ संचालक मंडळाची मोलाची साथ मिळत आहे. आज या नात्याला 25 वर्षाची विश्वासाची आणि माणुसकीची परिपक्वता लाभली आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकवलं. त्यांनी सांगितलं, शिक्षणाशिवाय स्वातंत्र्य नाही आणि स्वावलंबनाशिवाय स्वाभिमान नाही. महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँक या विचारांची आर्थिक अभिव्यक्ती आहे. ही बँक फक्त पैसे सांभाळत नाही, ती माणसाचा स्वाभिमान देखील जपते. 25 वर्षांपूर्वी मोठे फलक नव्हते, भव्य इमारत नव्हती, पण काही मनात एक शांत निर्मळ स्वप्न होतं. भांडवल कमी होतं, साधनं मर्यादित होती, पण माणुसकी मात्र अमर्याद होती. आणि त्या माणुसकीतून या बँकेचे पहिले खाते उघडले गेले. तो क्षण केवळ कागदावरची सही नव्हती, तो होता विश्वासाचा हात हातात घेणं. काळ बदलत गेला, तंत्रज्ञान आलं, डिजिटल व्यवहार सुरू झाले, बँकिंगचं स्वरूपही बदललं. पण एक गोष्ट मात्र कधीच बदलली नाही, माणसाशी माणसासारखं वागणं. आधुनिक सुविधा आल्या, पण संवादातली ओघ कायम राहिली. ही बँक फक्त खात्यांपुरती मर्यादित राहिली नाही, ती समाजाचा एक भाग बनली. शिक्षणासाठी मदत, सामाजिक उपक्रम, आपत्तीच्या काळात आधार. कारण आम्ही जाणतो, सहकार म्हणजे समाजाशी बांधिलकी, सहकार म्हणजे समृद्धी. आज उभी राहिलेली ही नवीन वास्तू ही केवळ इमारत नाही, हे आहे 25 वर्षांच्या विश्वासाचं घर. इथे व्यवहार होतील, पण संकोच नाही. इथे प्रश्न असतील, पण निर्भयपणे त्याची सोडवणूक देखील असेल. महाराष्ट्र हा सशक्त अर्थव्यवस्थेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या देशातील मोजक्या राज्यांपैकी एक आहे. तेव्हा राज्याचे यशस्वी व कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते आज महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे लोकार्पण संपन्न होत आहे. याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. हा क्षण या बँकेच्या प्रामाणिक वाटचालीला मिळालेली सन्मानाची थाप आहे, शासनाची कौतुकाची मुद्रा आहे. 25 वर्षांचा हा प्रवास आकड्यांमध्ये मोजता येणार नाही, कारण तो माणसांच्या आयुष्यात जपलेला आहे. या प्रवासात आजवरच्या कार्यकारिणीतील अध्यक्ष, तसेच पदाधिकारी, सभासद, भांडवलदार,
कर्जदार या सर्वांचे आश्वासक सहकार्य लाभले. बँकेला कायमच अ दर्जा मिळाला. सामान्य माणसाला आर्थिक प्रवाहात आणण्याकरिता महात्मा फुले अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला महाराष्ट्र शासनाचा सहकार विभाग, RBI आणि इतर सर्व संस्थांनी बँकेच्या वाढीत महत्वपूर्ण योगदान दिले. आज हा वेलू गगनावर गेलाय, अगदी अवकाश ताब्यात घ्यायला. सहकारातून समृद्धी म्हणतात ना, ते हेच.